आणि असं पाणी टाकणार. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दस्सम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझे जर व्हिडिओवरती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव प्रमोद दस्सम लाख. तर मंडळी वाजले 2 आणि मी आलो आहे आत्ता मळ्यात म्हणजे जिकडे आमची शेती होते तर लावणीला चालू आहे. घराजवळची जी शेती होती ती लावून झाली आणि आत्ता आम्ही आलो आहे मळ्यात लावणीला. आम्ही दुपारी आलो आहे आता, घरची माणसं अगोदरच आलेत. तर आत्ता मी जस्ट पोचलो आहे, थोडं आता चालतं इथून पोचून इथं जिथं आमची शेती चालू आहे लावत आहेत लावणी, तर जातो आहे मी आता. तर मंडळी आलं इथे शेतावर. हे समोर दिसतंय ते आमचं शेत आहे. लावणी चालू आहे बाकीच्यांची इकडे वा. आणि माणसं जे आमचे आहेत ती दुसऱ्या शेतावर गेलेत, तर तिकडून आता येत आहेत इकडे बैल घेऊन. तिकडे लावून झालं आहे लावणी आणि आता आमच्या इकडे शेतावर येत आहेत. ते येतील आता बैल घेऊन इकडे. इकडून मी इकडे डायरेक्ट आलो म्हणून बसलो इकडे. होय, ते बघा ही आमची माणसं आलेत आता तिकडून. 1-2 तास झाले. मला वाटलं तुम्ही याल तोपर्यंत. मी गेलेलो वरती, बोललो काय येत नाही. तिथून वरतून दिसलं मला, उशीर झाला. दाढसा होता ना आपला वरतून मला येताना दिसली म्हणून परत खाली आलो. तिकडनं वरनं दिसली ना असं. हां, जेवून आलास का? हां जेवून आलो. ते बघा हे बैल आणलेत आणि आत्ता इथं लावायला सुरुवात करू आम्ही. याच्यातून कसं लावणार. नांगर आणलाय. नांगर नाही या वर्षी आहे. नाही गेल्या वर्षी नव्हतं. हां हां बरोबर. तेच बोललं गेल्या वर्षी काय एवढं नव्हतं. हो होतं मी ना. लय गवत आलंय. पडले बघा. जायला बघ कसं उडी मारला ती. अरे बोल तुझं झालं नाही. तू वडतास कुठं वडला? तू वडतास तर
झोप. कोण मी नाही बाण काय वहिनीला सांगा बाण आई चल. ती कशी दुखतीये कडे दुखतं गेलं याप शिकलो एवढंच बसते काकू आली का? तो बैलाला नांगराला बैल बांधतोय दादा. सारी लावला हा एवढा पट्टा कुणी लावला मग ही वसाळपट्टी कोणाची तर मंडळी पाऊस आलाय जोरात आता. तर बैल नांगराला झुकलेत आणि आता कुठला दला नांगराला घ्यायचा बघू. आधी पाणी बघायला लागेल कारण पाणी तिकडे आहे. तिकडून मग इकडे आम्हाला उपशाने पाणी घ्यायला लागेल तेव्हा हे वरचे होतील. पाऊस पण जोरात आला. नुसतं आम्हाला पाणी पण पाहिजे होतं या दाळशाला. जोरात पाऊस पण आलाय. असाच पाऊस पाहिजे होता कारण इकडे पाणी नव्हतं आम्हाला या दाळशाला. तिकडून उपशाने घ्यायला लागणार होतं. खाली पाणी दिसतंय ते. इकडे आईने ओढतायत झाड. ते नांगराला बैल आणलेत आता या दळ्यात दादाने. आणि पाणी घेतलं या दळ्यासाठी इकडून पाटान. तुम्ही एवढा पाट काढला त्या दळ्यात पाणी होतं थोडंसं आणि मग या दळ्यात घेतलं. बघा जमीन दिली आहे कोणती तिकडून पाणी घ्यायला आम्हाला 3-4 जण लागले असते उपसून घ्यायला. तिकडून आम्हाला डायरेक्ट भेटलं पाटण. हा दळा नांगराला केले सुरुवात. पहिले ह्या जाळ्याची चिखल करणार. हे राजा हे राजा पुढे हे राजा हे राजा हे राजा गडजा सोडलो काय हॅलो थांबा थांबा जाऊ दे एकदा याला जरा बिलगा हा सांगत आहे ना पुढे जा हट हट हे राजा हे
घरात नाही, ती घरातच बसली आता. काय घरात काय घरातच बसली म्हटलं. होय, पाय दुखतं घरात बसलं नसतं काय तर घरात नाही. आता घाला खाल्ली. तर मंडई पाऊस आलाय, थोडेसे बैल पकडले होते मी, नांगरत होतो. आणि याची चिखल होत आले. पाऊस पण आला, इकडे पाणी लागले, त्या साईडला थोडं पाणी पाहिजे अजून. चिखलीचं 1 तास झालंय, अजून दुसरा तास व्हायचं बाकी आहे. पहिलं तास झाल्यानंतर असा बांध घातला जातो. जो आतला चिखल आहे तो, आपली जी पूर्ण बांध आहे गोल, तो घालतोय दादा. बांध घातला जातो. तर मंडळी ह्याचं पहिलं तास झालं. पहिलं तास म्हणजे पहिला नांगरून झालं एकदा, आणि ह्याच्यानंतर चिखलीला आता परत एकदा फिरवणार खत मारून, जे भाताचं खत असतं ते मारून. आणि आता जो पाठी बघितला दादा जो माती लावत होता बांधाला, ते पहिला जर तास झाल्यानंतर आतली माती त्या बांधाला लावतात, कारण बांध चांगला राहण्यासाठी. इकडून पूर्ण बाजूने आता बांध घालणार चिखलाचा. त्याच्यानंतर परत एकदा बैल फिरतील, मग चिखल झाली म्हणजे तेच नांगरतील आणि मग लावणी सुरुवात करतील. बांध घालून झालाय, आता मारते खत. असतंच काय, तू फोटो काढतो ना, विकत मारतात. दाखवण्यासाठीच काढतोय. बोल बोल. लाजतंय ती. तुम्ही बघितलं तर का पाणी लागलंय सर्व दळ्याला सर्वीकडे. आता चिखलीचा तास करेल. होते ही चिखल नांगरणी, चिखलाचा तास आहे.
वैसे दे मागं हो त्याला कागद उचलूया पाणी आता हापूस झालं किती येऊ लागलं झाला ना तर तुम्हाला वरले आता तापण गेलं खाली दोन धुवून घेता म्हणून छोड़ 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 उपशाने पाणी मारावं लागतं नांगरताना. तर आमच्या पहिल्या दलाची चिखल झाले. पहिला दळा नांगरून झालाय. मगाशी जे पहिले तास केलं झालं ना ते उभं केलं, म्हणजे चिखलीच्या अगोदर उभं फिरवले बैल आणि आता चिखलीचे तास केलं ते आडवं असे फिरतात. तिकडून आडवे फिरत आले. हे चिखल नीट होण्यासाठी उभं आडवं केलेलं आहे. चिखल झाले. तरी आमच्या दल्याची चिखल झाले या दल्याची. आणि आमच्या जे बाजूला लावतायत लावणी त्यांना पण सेम पाणी नाही, म्हणजे खालच्या साईडला पाणी आहे आणि त्यांनी काहीतरी पाण्यासाठी जुगाड केला एक. ते मी तुम्हाला दाखवतो काय केलं आहे त्यांनी. म्हणजे उपशाने पाणी घ्यायला लागतं कारण थांबा दाखवतो तुम्हाला आधी. हे आमच्या समोर बाजूला लावतायत तिकडे लावणी. त्यांनी पाणी घेण्यासाठी काय जो जुगाड केला आहे ना तो आधी दाखवतो तुम्हाला. इकडे लावणी लावतायत. अहो इकडे लावतायत आणि पाणी खाली आहे तिकडे पाणी आहे आणि यांना हे वरती पाणी, हा वरचा साईडचा भाग आहे तर खालून पाणी वरती येत नाही म्हणून त्यांनी पाणी वा कसे उपसतायत. हा पाट केला आहे पूर्ण. हा बघा
हे पाणी आणण्यासाठी हा पूर्ण पाट केलाय. इकडे उपसत आहेत पाणी. इकडून वरती पाणी न्यायला लागतंय. खाली भरपूर पाणी आहे इकडे, पण वरच्या साईडला पाणी नाही. हा जुगाड भारी केला आहे. तर मादलीन उपसत आहेत. पाण्याला मस्त केलं आहे. जरा उपसा द्या ना. तीन बांबू लावलेत त्याला. हे कसलं साहेब आहे? झाप आहे वाटतं नारळाचा. होय ना, माडाचं झाड आहे, त्याचा झाप आहे. आणि बघा याने असं पाणी टाकणार. बादलीन टाकण्यापेक्षा याने हा जुगाड केलेला आहे मस्त. हे इथून मग पाटाने त्या जे पुढे दळे आहेत तिकडे जाते पाणी. दमले नशिबा पाट तरी आहे. हा पहिली केलेली आहे काय? आता कोण करतंय? पाच झाले. 5:30 झाले. चला हा काय? होय, पुढची नाही, खालची नाही करत आहे. आम्ही नाही करत आहे. हा एवढंच. काय मस्त पाण्यासाठी जुगाड केला आहे. कारण बादलीन उपसायला लय टाईम जातो, त्याच्यामुळे त्याने हे केलं आहे. आणि लांब पण आहे थोडं. आता तिथून समजा बादलीने जर घ्यायचं असतं ना, तर तुम्हाला सांगतो 1 2 3 4 माणसं लागली असती उपसायला बादलीने. ते बघा, ते बादलीने उपसते ना तसं उपसायला. म्हणजे तिथून उपसतात डायरेक्ट पाटण, डायरेक्ट या दळ्यात. आम्ही पण तसंच घेतलं इथून मग अशी. नाही तर आम्हाला पण 4-5 जण उपसायला लागले असती माणसं. तेव्हा आमच्या एका दळ्याची झाले चिखल. आता माणसांनी लावणी लावायला केली सुरुवात. आईने तिकडे लावणी लावायला सुरुवात केली. या दह्याची चिखल मस्त झाले. कोण लावणी लावायला केली सुरुवात. हे मूठ धुवून आणलेले आहेत. तर डाळ ओढल्यानंतर पहिले जे मूठ असतात ते डाळ ओढलेली असते ते पहिले धुवायला लागतात, त्याच्यानंतर लावायचे. ते इकडं आमची वहिनी धुवते. हे अशी मूठ धुवायला लागतात. त्याला जी माती असते पूर्ण ती काढायला लागते.
हा आणू मानता मला नाही येणार बा. तिकडे हे मूठ धुतलेत आणि आता तिकडे हे धुतलेले मूठ लावणी लावायला घेऊन चाललंय. तेव्हा इकडे असे धुतलेले मूठ टाकलेले आहेत, माणसं लावतात लावणी. कुणी मी इकडं तास करून ठेवतो या दळ्याचं. हे का इकडे कारण वाजलेत 5:30, सो लेट होईल मग, म्हणून ह्याचं फक्त तास करून ठेवतोय. इकडे या दळ्याची लावणी लावतायत. ती तेव्हा म्हणत होती, आता मला मध्ये फोटो काढतात तर असं आहे नको. असं नाही म्हटलं मी याला रिक्षाने गेली तर लवकर याल. असला तर मूठ मारेल तोंडावर. तर इकडची माणसं लावणी लावत आहेत आणि हा दळा झालाय तास करून. आता दळा नांगर सोडतोय. तर आता जे बैल चिखलाने माकलेत त्यांना आम्ही धुवायला घेऊन चाललो. तिकडे मोठं पाणी आहे. पाणी मारा ना, पाणी मारा बाल्डीतून. पाणी मारेल तर तुमच्या उडल काय उडेल. पाण्यात उभं राहिलं चालेल, उडीला पाणी चालेल अंगावर. अगं बैल धरून राहीन, मी हे करून राहीन. तर धुतील असं काय करते आव. याला. तिकडे नाही आहेत ना. आयला घेशील बाबा. हा मारणार नाही ना. तो मारणार नाही. देव. आता पुढे घेऊ की नको घोडा घेतो. हाव. चला चल. ते जे चिखलान माकलेत त्यांना नेतोय धुवायला. ही जी मजा आहे ना ती वेगळीच आहे बैल धुवायची. पाणी थोडं मोठं आहे पाण्यात मस्त धुवू. या पाण्यात आणलंय धुवायला इकडे. ये आओ. इकडे बैल धुतोय आता.
हो पकड हा हां हो 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 ये ये दुखलं इथून काढून ना इथे बैल घेतलेला आहे आणि बैल गेले तिकडे चरायला आता कोण ओ साडो बैल पुढे घेताय काय जरा पुढे घ्या बादली घेऊ बांधली तिथेच ठेवला तुम्ही घेतात आहे की नाही माहित नाही तर मंडळी बैल धुतलेले आणि आता चाललोय आम्ही घरी माणसं लावतात तिकडे लावणी बैल इकडे चालतायत हा वरात तिथंच आहे काय हाय तर वाजले 6 आणि सर्व जी मळ्यातली माणसं आहेत बहुतेक लावून चाललेत आता वरती घरी तर आम्ही पण चाललोय हो तर सर्व निघालेत घरी आता हे बघा बैल हो चल हट हट कशी आहे का द्या याला हाकू काय हट 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 नाही आता जायचं हट हट अरे वरती ये ना हट आजा गावावर मग रास्त्यात आता हळूहळू जास्त जास्त पुढे नाही थांबत तर चला आता घरी बहुतेक माणसं पण गेलेत मळ्यातली जी लावायला आलेली तर व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव प्रमोद दसम ब्लॉग
तर पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.